उद्धव ठाकरे यांच्या मागे मोठेपणा सहानुभूती असल्यामुळे याच तसेच भाजपच खासदार फुटल्यामुळे या ठिकाणी मोठी चुरस आहे. अशा स्थितीत दोन्हीकडे 50-50% कल आपल्यात तरी दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. ग्रामीण भागातून अनेक लोक आले होते. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी सहानुभूती आहे. उद्धव ठाकरे यांनी या सभेत एक महत्वाचं काम केलं, ते म्हणजे त्यांनी जिल्ह्यात सगळे शिवसेनेचे लोक आमदार फुटलेले असतानाही त्यांनी कोणत्याही आमदारावर टीका केली नाही. ही एक जमेची बाजू आहे. आपल्या दैनिक सकाळचे प्रतिनिधी कैलास शिंदे सरांकडनं. नमस्कार सर. सध्या जळगावचं राजकीय वातावरण कसं आहे, सध्या परिस्थिती काय? जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 14 उमेदवार उभे आहेत. याच्यात प्रमुख लढत म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करण बाळासाहेब पवार यांच्यात आहे. आजच्या स्थितीत पाहिल्यास दोन्ही उमेदवारांनी घरोघरी प्रचारावर अधिक भर झाला आहे. या ठिकाणी या उमेदवारांच्या प्रचारार्थ सध्या तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या आहेत. जळगावचं वातावरण हे आता बऱ्यापैकी राजकीय क्षेत्रात रंगू लागलेले आहेत. या ठिकाणी एक आजच्या स्थितीला समान दोन्ही उमेदवारांना संधी आहे. याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या मतदारसंघाचं गेल्या 25 वर्षापासून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. यावेळेस भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी खासदार उन्मेष पाटील यांना पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी शिवसेना उबाटा गटात प्रवेश केला. मात्र त्यांनी उमेदवार न घेता आपले मित्र पारोळा मतदारसंघातील माजी नगराध्यक्ष करण बाळासाहेब पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे एक राजकारणात ट्विस्ट आलेला आहे. भाजपतच फुटलेले माजी खासदार ते समोर उभे ठाकल्यामुळे एक भाजपसमोर आव्हान निर्माण झालेलं आहे. अशा स्थितीत शिवसेना याने आक्रमक स्थितीत प्रचार सुरू केला आहे. शिवसेनेसोबत शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, तर महायुतीत शिवसेना शिंदे गट व अजित पवार गट राष्ट्रवादी सोबत आहे. अशा स्थितीत या ठिकाणी महत्वाचं म्हणजे 6 तालुके आहेत. यात 3 तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. एका तालुक्यात 2 तालुक्यात भाजपचे आमदार आहेत, तर एका तालुक्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार आहेत. त्यामुळे असं कागदावरचं गणित पाहिल्यास भाजपला ही निवडणूक सोपी वाटत आहे. परंतु शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे शिवसेना उबाटा गटाला याप्रमाणे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे. उद्धव ठाकरे यांच्या मागे मोठ्या प्रमाणात सहानुभूती असल्यामुळे याच तसेच भाजपच खासदार फुटल्यामुळे या ठिकाणी मोठी चुरस आहे. अशा स्थितीत दोन्हीकडे 50-50% कल आपल्यात तरी दिसून येत आहे. अशी स्थिती आहे. सध्या सर एक पाहायला गेलं तर उमेश पाटलांना उमेदवारी का नाकारली गेली, आणि दुसरं की स्मिता वाघ यांना निवडण्याचं कारण काय? उमेश पाटील यांचं एक भारतीय जनता पक्षात चांगलं काम होतं असं सांगितलं जातं. परंतु राजकीय हेवेदेव्यातून हे उमेदवार नाकारले गेल्याचा दावा स्वतः उमेश पाटील यांनीच केलेला आहे. आपला उमेदवारी आपलं काम त्यांनी चांगलं असताना आपल्याला एक केवळ राजकीय हेवेदेव कुठे आपल्याला नाकारलं गेलं. स्मिता वाघ यांची एक बाजू म्हणजे गेल्या वेळेस त्यांना पक्षाने उमेदवारी दिलेली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण ऐनवेळेस त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी ती भर काढून त्यांना उमेदवारी दिली असावी अशी चर्चा आहे. त्यामुळे स्मिता वाघ यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे सध्या जळगावमध्ये सभा घेत आहेत. जळगावमध्ये काल त्या 2 दिवसापूर्वी त्यांची सभा झाली. त्याचा कितपत परिणाम पडेल निवडणुकांवरती? उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. ग्रामीण भागातून अनेक लोक आले होते. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी सहानुभूती आहे. उद्धव ठाकरे यांनी या सभेत एक महत्वाचं काम केलं, ते म्हणजे त्यांनी जिल्ह्यात सगळे शिवसेनेचे लोक आमदार फुटलेले असतानाही त्यांनी कोणत्याही आमदारावर टीका केली नाही. ही एक जमेची बाजू आहे. त्यांच्या या टीका न करण्यामुळे जिल्ह्यात आणि भाजपमध्ये मोठा चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदान फिरल्याचंही सांगण्यात येत आहे. ठीक आहे. हा सर, जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला आहे. जळगाव बऱ्याच वर्षापासून इथं भाजपची सत्ता आहे. सध्या इथं कुठले प्रश्न आहेत, म्हणजे शहरात असेल किंवा ग्रामीण भागात असेल, कुठल्या प्रश्नांवर कुठल्या मुद्द्यांवरती भाजप मतं मागते, आणि विरोधक कुठल्या मुद्द्यांवरती त्यांच्यावर टीका करतायत, आणि ते कुठल्या मुद्द्यांवरती मतं मागतायत? जळगाव लोकसभा मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य पाहिल्यास या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने
एक इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत एक आपलं विकासात्मक काम सांगितलेलं आहे की त्यांनी बुवा दळणवळणाची साधनं या ठिकाणचं एक महामार्ग चौपदरीकरण केलेलं आहे. त्याचं काम चालू आहे. पण काही ठिकाणचं आता हा चौपदरी मार्गाचं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय रेल्वेच्या ठिकाणी विस्तारीकरण चांगलं त्यांनी केलेलं आहे. अशा या मूळ मुद्द्यावर त्यांनी मतदान मागितलेलं आहे भाजपने. परंतु दुसरीकडं विरोधी पक्षावर मोठा वाव आहे, कारण या ठिकाणी कापसाला भाव नाहीये. कापसाला जो भाव पाहिजे होता तसा भाव नाही. आजही लोकांच्या घरात कापूस आहे. केळीचं पीक पुन्हा लोकांना मिळालेलं नाहीये. या ठिकाणी नवीन कोणता कारखाना आलेला नाही. अशा स्थितीत अशा या विविध समस्या आहेत. त्यामुळे एक साधारणतः लोकांना, शेतकरी वर्गात ही मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. जगामध्ये कापूस उत्पादक शेतकरी खूप आहेत. त्यांच्यासाठी इथं टेक्सटाईल पार्कची घोषणा झाली होती. तो अद्याप झाला नाही आणि जसं की सिंचन प्रकल्प त्याच्यावर रखडलेली काही कामं आहेत. यावरून शेतकऱ्यांमध्ये काय नाराजी दिसते, त्याचा काही परिणाम होईल का? जळगाव जिल्ह्यात कापसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते. मात्र कापसाला भाव नसल्यामुळे अतिशय लोकांच्या घरात कापूस उडू नये. कापसाला भाव मिळावा यासाठी या जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क उभारावा अशी गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे. यासाठी जागाही मंजूर करण्यात आली होती. परंतु हे टेक्सटाईल पार्क गेल्या 5 वर्षात किंवा गेल्या 10 वर्षात उभेच राहिलेलं नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त आहे. याशिवाय या जिल्ह्यात सिंचनाचा प्रश्न मोठा आहे. पाडळसर धरण प्रकल्प हा जिल्ह्यातील सिंचनासाठी एक मोठा प्रकल्प ठरला असता, परंतु अद्याप तो पूर्ण आलेला नाही. प्रत्येक वेळी त्या निधीची घोषणा होते, परंतु निधी पूर्णपणे मिळत नाही. त्यामुळे हा प्रकल्प अपुराच आहे. त्यामुळे याचा मोठा याशिवाय शेळगाव बॅरेज प्रकल्प तोही अद्याप पूर्ण झाला नाही. वाघोड धरण पूर्ण झाले आहे, पण त्याचे कालव्याचे काम झालेले नसल्यामुळे अद्यापही शेतीला पाणी मिळालं नाही. त्याच्यापर्यंत सिंचनात सुद्धा मोठा बॅकलॉग या ठिकाणी असल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.